Welcome everyone. This is my third lecture about this chapter. Today I am going to teach you the remaining 3 laws of chemical combinations. त्यामध्ये फर्स्ट आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. बघा, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. नाउ दिस लॉ was proposed by जॉन डाल्टन in 1803. 1803 मध्ये जॉन डाल्टन हा सर्वप्रथम लॉ प्रपोज केला, मांडला. आणि अकॉर्डिंग टू दिस लॉ स्टेटेड दॅट, त्यांनी एक स्टेटमेंट केलं. काय स्टेटमेंट केलं की व्हेन 2 एलिमेंट्स ए अँड बी कंबाईन इच अदर अँड टू फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड्स. ज्यावेळी 2 एलिमेंट एकमेका कंबाईन होतात, रिॲक्ट होतात, त्यापासून 2 किंवा 2पेक्षा जास्त किंवा 1पेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार होतात. The masses of the B elements that combine in a given masses of A are always in the ratio of small whole number. Okay. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हायड्रोजन कंबाईन, हायड्रोजन इज कन्सिडर ॲज ए एलिमेंट ॲज पर द या डेफिनेशन. हायड्रोजनला काय कन्सिडर केलं? ए एलिमेंट कन्सिडर केलं. आणि ऑक्सिजनला बी एलिमेंट कन्सिडर केलं. नाउ द हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म द 2 कंपाऊंड्स, नेमली वॉटर अँड हायड्रोजन परऑक्साईड. फॉर आता रिॲक्शन दिलेली आहे. नाव काय सांगितलं या ठिकाणी? हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन अँड टू प्रोड्यूस द वॉटर मॉलिक्यूल. ओके. नाव इन सेकंड केस हायड्रोजन अगेन कंबाईन विथ द ऑक्सिजन टू प्रोड्यूस द हायड्रोजन परऑक्साईड. इन 2 रिॲक्शन, या दोन्ही रिॲक्शनमध्ये हायड्रोजन कन्सिडर ॲज अ ए एलिमेंट ॲज पर द स्टेटमेंट. या स्टेटमेंटनुसार याला काय कन्सिडर केलं? ए एलिमेंट. आणि ऑक्सिजन कन्सिडर ॲज अ बी एलिमेंट. आता दोन्ही रिॲक्शनमध्ये केअरफुली ऑब्झर्व केल्यानंतर एक लक्षात येते, द मासेस ऑफ हायड्रोजन इन बोथ रिॲक्शन आर सेम. दोन्ही रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचं मास काय आहे? सेम आहे. फक्त बी एलिमेंट म्हणजे ऑक्सिजनचं मास काय आहे? डिफरंट आहे. ओके. म्हणजे व्हेन 2 एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड्स, द मासेस ऑफ बी एलिमेंट बी दॅट कंबाईन विथ अ गिवन मासेस ऑफ एलिमेंट ए. म्हणजे गिवन मासेस ऑफ एलिमेंट फिक्स मासेस ऑफ ए. ओके. are always in the ratio of small whole number. Are always in the ratio of small number. For example, hydrogen combine with oxygen to form the 2 compound, namely water and hydrogen peroxide. Now the in both reactions, या दोन्ही रिॲक्शन मध्ये it is found that the 2 masses of oxygen, that is 16 gram. बघा, 16 gram and 32 gram. Okay, which combine with the fixed masses of hydrogen. काय झालेले? डिफरंट मासेस, म्हणजे 16 ग्रॅम and 32 डिफरंट मासेस ऑफ बी एलिमेंट, दॅट इज द ऑक्सिजन combined with the fixed masses of hydrogen. Okay, are in the ratio of small whole number. कसे कंबाईन झालेले? हे ऑक्सिजन फिक्स मासेस ऑफ हायड्रोजन आर इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर, दॅट इज 16 ॲज 32. ऑर त्याला सिम्प्लिफाय केलं तर 1 ॲज 2. आणि दिस इज द स्मॉल होल नंबर रेशो. हा रेशो कसा आहे? स्मॉल होल नंबर रेशो आहे. ओके. म्हणजे व्हेन 2 एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड, the masses of the B element B that combine with the fixed masses of element A are always in the ratio of small whole number. Okay. Consider, for example, hydrogen combined with oxygen to produce the 2 compound, namely water and hydrogen peroxides. And now these 2 reactions are given here. दोन्ही रिॲक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. त्या दोन्ही रिॲक्शन मध्ये काय? masses of oxygen, it is found that the masses of oxygen, that is 16 gram and 32 gram, combined with the fixed masses of hydrogen
are in the ratio of small whole number. That is the small ratio कसा आहे 16. पहिल्या रिएक्शन मध्ये 16 ग्रॅम कंबाईन होते 2 ग्रॅम सोबत, दुसऱ्या रिएक्शन मध्ये 32 ग्रॅम होते. म्हणजे काय are in the ratio of small whole number, that is 16 as 32. 16 as 30 ला परत सिम्प्लिफाय केलं तर 1 as 2 होते. ओके, दिस 1 as 2 or 16 as 32, दिस इज द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. ओके, आता सेकंड अगेन परत मी एक आय टेकिंग वन मोर एक्झाम्पल टू एक्सप्लेन दिस स्टेटमेंट. आपण एक स्टेटमेंट एक्सप्लेन करण्यासाठी अजून एक जास्तीचं एक्झाम्पल घेऊया. कार्बन 12 ग्रॅम कार्बन combine with oxygen and to produce the two compounds, namely carbon monoxide and carbon dioxide. Okay, is it clear? Now in first reaction 12 gram of carbon react with 16 gram of oxygen to produce the 28 gram of carbon monoxide. Okay, now in second reaction बघा, या second reaction same amount of carbon, that is the 12 gram carbon react with B element. आता या ठिकाणी या रिएक्शन मध्ये कार्बनला काय कन्सिडर केलेलं आहे ए एलिमेंट ॲज पर आवर स्टेटमेंट, आणि ऑक्सिजनला काय कन्सिडर केलेलं आहे बी एलिमेंट ॲज पर आवर स्टेटमेंट. ओके, in second reaction 12 gram of fixed mass of carbon, that is 12 gram combined with the 32 gram of carbon dioxide, and from the both reaction it is found that the masses of oxygen, that is 16 gram and 32 gram combined with the fixed masses of carbon are in the ratio of are. मग हे ऑक्सिजन या फिक्स मासेस ऑफ कार्बन सोबत कोणत्या रेशिओ मध्ये कंबाईन झालं, are in the ratio of small whole number, that is 16 as 32 means 1 as 2. Okay, now here this law is complete. Okay, this is the third law of multiple proportion. स्टेटमेंट एका मार्कासाठी विचारले ते स्टेट अँड एक्सप्लेन म्हटलं की स्टेटमेंट द्यायचं आणि एक एक्झाम्पल द्यायचं. ओके, नेक्स्ट लॉ आहे केमिकल कॉम्बिनेशन मधला, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मधला फोर्थ लॉ आहे. कोणता आहे, गे-लुसाक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. ओके, and this law was proposed by गे-लुसाक in 1808 मध्ये 1808 मध्ये हा गे-लुसाकनं लॉ काय केलेला आहे, प्रपोज केलेला आहे. आणि अकॉर्डिंग टू दिस लॉ दिस गे-लुसाक स्टेटेड दॅट व्हेन गॅसेस कंबाईन, गॅस कुठलाही गॅसेस कंबाईन होतात ऑर प्रोड्यूस किंवा तयार होतात इन अ केमिकल रिएक्शन, दे डू सो इन सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. These are the keyword of this statement. They do so in a simple ratio by volume. Okay, and provided all gases are measured at the same temperature and pressures. Okay, आता या ठिकाणी when gases combine or produce in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases measured at same temperature and pressure. आता या ठिकाणी एक्झाम्पल कन्सिडर अंडर द सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, हायड्रोजन 100 ml of hydrogen gas combined with 50 ml of oxygen gas and to produce the 100 ml of water vapor. Okay, now from this statement we can write the chemical reactions. आपण या ठिकाणी केमिकल रिएक्शन राईट करू शकतो. तर ती केमिकल रिएक्शन कशी आहे बघा, या ठिकाणी हायड्रोजन गॅस 100 ml 50 ml गॅस ऑक्सिजन 50 ml ऑक्सिजन गॅस कंबाईन इच अदर टू प्रोड्यूस द 100 ml ऑफ वॉटर वेपर. त्या ठिकाणी 100 ml काय तयार होते, वॉटर वेपर. ओके, आता दस किंवा फ्रॉम दिस इक्वेशन 2 volume of hydrogen gas, that is amount is 100 ml combined with 1 volume of oxygen gas. जर 50 ml चा volume 1 volume असेल तर डेफिनेट 100 ml चा 2 volume असेल.
that means 2 volume of hydrogen gas, that is amount is 100 ml, combined with 1 volume of oxygen gas, that is amount is 50 ml, to produce the 2 volume of water vapor, that is amount is 100 ml, and bear a simple ratio by a volume. या बाय अ व्हॉल्यूम मध्ये याचा सिंपल रेशो काय तयार होणार 2 म्हणजे 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस. ओके 2 as 1 as 2, 2 as 1 as 2. Bear a simple ratio by volume is 2 as 1 as 2. Okay, bear, this is the simple ratio by volume. Again I will explain by taking one more example. Again मी अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करणार आहे. Consider under same conditions of temperature and pressure, 1 liter of nitrogen gas combined with the 3 liter of hydrogen gas to produce the 2 liter of ammonia gas. If consider the 1 liter of nitrogen gas, that means 1 volume. If the 1 liter is equal to 1 volume, of course 3 liter is equal to 3 volume and 2 liter is equal to 2 volume. Thus from this equation reactions, reaction काय सांगू शकतो, when 1 liter किंवा when 1 volume of nitrogen combined with 3 volume of hydrogen, that is amount is 1 liter and 3 liter, to produce the 2 volume of ammonia gas, that is amount is 2 liter. Okay, and bear a simple ratio for the synthesis of ammonia from nitrogen and hydrogen is काय, bear simple ratio by volume is काय, या ठिकाणी 1 volume, 1 as 3 as 2. Bear simple whole ratio by volume is 1 as 3 as 2. This is the simple whole ratio by volume. Okay, is it clear? This is second. काय सांगितलं त्या ठिकाणी, again I will repeat it. This is the fourth law of chemical combination, and according to this law stated that when gases combine or produce in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume. These are the keyword of this statement. प्रत्येक स्टेटमेंट मध्ये डेफिनेशन मध्ये कीवर्ड असतात, ते अतिशय महत्त्वाचे असतात. They do so in a simple ratio by volume and provided all gases are at the same temperature and pressure. Okay, these are statement like mark. आता consider under the same condition of temperature and pressure, 100 ml of hydrogen gas combined with 50 ml of oxygen gas to produce the 100 ml of water vapor. And if the from this explanation we can write the chemical reactions. Explanation अपने chemical reaction ले लिया, 100 ml hydrogen gas, 50 ml oxygen gas and 100 ml water. जर 50 ml आपण 1 व्हॉल्यूम म्हटलं तर डेफिनेट आपण 100 ml ला 2 व्हॉल्यूम म्हणणार आणि 100 ml ला 2 व्हॉल्यूम. ओके, मग या ठिकाणी thus from this equation, from this reaction, 2 volume of hydrogen gas, that is amount is 100 ml, combined with 1 volume of oxygen gas, that is amount is 50 ml, to produce the 2 volume of water vapor, that is amount is 100 ml, and bear a simple ratio by volume is 2 as 1 as 2. Okay, second example सुद्धा या ठिकाणी 1 liter of 1 liter, that is 1 volume of nitrogen gas, 3 liter, that is 3 volume of hydrogen gas, combines to produce the 2 volume of ammonia gas, and bear a simple ratio by volume, that is the 1 as 3 as 2. Is it clear? Now here this fourth law is also completed. Okay, next last law है fifth law of the chemical combinations. Okay, is it clear? Avogadro's law. This law proposed by Avogadro in 1811. Okay, 1811 मध्ये
1800. Then this law stated that काय सांगतो, equal volume of all gases at the same temperature and pressure contain the equal number of molecules. हा लॉ अतिशय महत्त्वाचा आहे की कोणतेही गॅस असतील, हायड्रोजन असेल, नायट्रोजन, ऑक्सिजन, व्हॉल्यूम सेम असेल आणि कंडिशन सेम असेल, सेम टेम्परेचर अँड प्रेशर असेल, तर ऑल टाईप ऑफ गॅसेसमध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. ओके, त्यामध्ये सांगते फॉर एक्झाम्पल हायड्रोजन 100 ml ऑफ हायड्रोजन गॅस combine 50 ml of oxygen gas to produce the 100 ml of water vapor, okay, under the same temperature and pressure. If 50 ml of oxygen gas considered as one volume, definite 100 ml of hydrogen, that is the two volume, and 100 ml of water vapor, that is the two volume. Okay, and all these gases, hydrogen, oxygen, water vapors, have measured under the same temperature and pressures. Okay, म्हणजे कंडिशन सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे, डेफिनेट अकॉर्डिंग टू दिस लॉ दिस इक्वल व्हॉल्यूम कंटेन द इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, मग आता या ठिकाणी ऑक्सिजन 1 व्हॉल्यूम आहे. इफ द 1 व्हॉल्यूम कंटेन 1 मॉलिक्यूल, ते डेफिनेट 2 व्हॉल्यूम कंटेन 2 मॉलिक्युल्स, इवन दोज बोथ आर डिफरंट. जरी डिफरंट असेल तरी पण ते इक्वल व्हॉल्यूम आहेत आणि सेम कंडिशन्स आहे. दोन्ही जरी गॅस वेगळे असतील पण व्हॉल्यूम सेम, या ठिकाणी कसं आहे, याच्या कम्पेअरमध्ये 1 व्हॉल्यूम आहे, 2 व्हॉल्यूम आहे, हे दुप्पट आहे. म्हणजे यामध्ये जर 1 मॉलिक्यूल असेल तर यामध्ये डेफिनेट किती मॉलिक्यूल असेल पाहिजे, 2 मॉलिक्यूल पाहिजे, 2 मॉलिक्यूल. इकडे 2 व्हॉल्यूम आहे तर या ठिकाणी काय 2 व्हॉल्यूम. According to this statement, equal volume of all gases at the same temperature pressure contain equal number of molecules. 2 volume हायड्रोजन गॅस आहे तर 2 मॉलिक्युल्स आहे, तर 2 व्हॉल्यूम वॉटर व्हेपर आहे तर डेफिनेट त्यामध्ये सुद्धा किती मॉलिक्युल्स आहेत, 2 व्हॉल्यूम. देअरफॉर 2 molecules of, according to the Avogadro's law, 2 molecules of hydrogen gas combine with 1 molecule, म्हणजे 2 volume of hydrogen gas combine with 1 volume of oxygen gas to produce the 2 volume of water. That is, according to this law, 2 molecules of hydrogen gas combine with 1 molecules of oxygen gas to produce the 2 molecules of water vapor. Okay, and now this law here is also completed. Okay, last time, now here all 5 laws of chemical combination are completed. Okay, next time last step, Dalton's atomic theory. Okay, Dalton's atomic theory. This theory proposed by Dalton in 1808, म्हणजे 1808 मध्ये ही थेरी प्रपोज करण्यात आलेली. आणि सम इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, त्याचे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. कोणकोणते इम्पॉर्टंट फीचर्स आहेत बघा. मॅटर, एनी मॅटर मॅटर म्हणजे पदार्थ, कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिजिबल अविभाजित पार्टिकल कॉल्ड ॲटम्स. त्यांनी काय डाल्टननं पहिलं इम्पॉर्टंट फीचर काय याचं, मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी, कोणताही पदार्थ म्हणले त्यात अति लहान घटक असतो की ज्याचे विभाजन सुद्धा होत नाही, त्याला त्यांनी काय म्हटलं, ॲटम. ॲटम म्हणजे अणू. मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲटम्स. ओके, सेकंड काय इम्पॉर्टंट फीचर, ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट किंवा ऑल द ॲटम्स ऑफ द from the same elements have identical properties. आयडेंटिकल म्हणजे सारखी काय असतात त्याचे, जर एकाच एलिमेंटचे ॲटम असतील तर त्याचे गुणधर्म सुद्धा कसे असतात, सारखे असतात. ऑल द ॲटम्स ऑफ ए गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग, त्याच्यामध्ये काय समावेश होतो, मास सुद्धा. ओके, म्हणजे हायड्रोजन एलिमेंटचे जर
डिफरंट ॲटम असतील सगळ्यांची प्रॉपर्टीज कशी असणार आहे, सेम असणार आहे, इन्क्लुडिंग मास त्याच्यामध्ये मासचा सुद्धा समावेश होतो. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज, डिफरंट मास. जर वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स असतील, एक असेल नायट्रोजनचा, दुसरा असेल हायड्रोजनचा, तिसरा असेल ऑक्सिजनचा, डिफरंट एलिमेंटचे डिफरंट ॲटम आहेत, डेफिनेट त्याची प्रॉपर्टी सुद्धा कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. हे कोण सांगितलं, तर डाल्टन्स. these are the important features of Dalton's atomic theory. Okay, all the atoms of a given elements have identical property including mass, and atoms of different element have different properties, that is different mass. Okay, is it clear? लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कंपाऊंड्स आर फॉर्म. कंपाऊंड्स में संयुग कसं तयार होतो, कंपाऊंड्स आर फॉर्म व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट combine in a fixed ratio, in a काय fixed ratio. ओके, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगितलं. फॉर एक्झाम्पल वॉटर इज द कंपाऊंड अँड दिस वॉटर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. वॉटर आहे, काय आहे, वॉटर कसं तयार होतं, दिस वॉटर इज द कंपाऊंड. इट इज obtained from the hydrogen H2. Okay, and half O2, H2 gas and O2 gas. Okay, water. आता बघा या ठिकाणी केमिकल या ठिकाणी कंपाऊंड्स आर फॉर्म व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. कोणकोणते डिफरंट एलिमेंटचे ॲटम्स आहेत वॉटर कंपाऊंड तयार होताना, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे. वेन ॲटम कंबाईन इन फिक्स रेशो. याचा रेशो कसा आहे, हायड्रोजन तयार होते ना, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो काय, फिक्स आहे, 2:1. कसा रेशो आहे, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ वॉटर कंपाऊंड द रेशो ऑफ कंबाइनिंग रेशो ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज फिक्स, ऑलवेज फिक्स, दॅट इज द 2:1. म्हणजे काय, ऑक्सिजन 1 असेल तर हायड्रोजन किती लागतात, 2 लागतात. लक्षात घ्या, द रेशो ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज फिक्स ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ वॉटर कंपाऊंड. दिस इज द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ओके, नाव लास्ट आहे केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व ओनली. केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व ओनली कशाचा समावेश होतो, reorganization of atoms. फक्त काय होते, कोणती केमिकल रिॲक्शन होत असते, ॲटमचं रिऑर्गनायझेशन होते. काय होते, ॲटमचं रिऑर्गनायझेशन होते. ॲटम नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ॲटम तयार होत नाहीत, ॲटम्स नायदर क्रिएटेड तयार होत नाहीत, नॉर बी डिस्ट्रॉइड ते नाशही पावत नाही. लक्षात घ्या, इन अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणते की कोणती केमिकल रिॲक्शन म्हणते, फक्त त्यामध्ये काय होते, ॲटमचं रिऑर्गनायझेशन होते. त्या ठिकाणी ॲटम तयारही होत नाही आणि नाशही पावत नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. कोणती केमिकल रिॲक्शन घ्या, फॉर एक्झाम्पल आपण कोणती केमिकल रिॲक्शन, एनी केमिकल रिॲक्शन, फॉर एक्झाम्पल carbon means coal, carbon solid completely burn with oxygen to produce carbon dioxide gas. Now in this reaction carbon completely burn with oxygen to produce carbon dioxide. Now either side one carbon, 2 oxygen, one molecule oxygen, that is the 2 oxygen. Now another side one carbon, 2 oxygen. Okay, in entire reaction from start to end, atoms
नायदर बी क्रिएटेड, नव्यानं ॲटम तयार झालेले आहेत का, इकडे 2 आहेत इकडे 4 झाले असं आहे का, नाही. नॉट बी डिस्ट्रॉईड, ओनली रिऑर्गनाइज. फक्त या रिॲक्शनमध्ये काय होतात, केमिकल रिॲक्शन म्हटलं त्यामध्ये ॲटमचं फक्त रिऑर्गनायझेशन होते, ॲटम तयारही होत नाही, नाशसुद्धा पावत नाही. या ठिकाणी नव्यानं प्रॉडक्ट साईडला तयारही झालं नाही ॲटम्स, आणि ॲटमचं नाशसुद्धा पावलं नाही. म्हणजे जेवढे ॲटम आयदर साईडला तेवढेच अनदर साईडला. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ Dalton's atomic theory. Again I will repeat, matter consists of tiny indivisible म्हणजे अविभाजित particles called atoms. All the atoms of given elements have identical properties including mass. एकाच एलिमेंटचे जर ॲटम वेगवेगळे ॲटम्स असतील तर सगळ्यांचे गुणधर्म कसे असतात, आयडेंटिकल म्हणजे सारखेच असतात. त्यामध्ये मासचा सुद्धा समावेश, वस्तुमानाचा सुद्धा समावेश येतो. ॲटम्स ऑफ डिफरंट वेगवेगळ्या एलिमेंटचे जर ॲटम्स असतील तर त्यांचे गुणधर्म सुद्धा वेगळे असतात. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज, दॅट इज डिफरंट मासेस. कंपाऊंड्स आर फॉर्म व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर कंबाईन इन फिक्स रेशिओ. तुम्हाला सांगितलं की वॉटर तयार होताना हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एक फिक्स रेशिओ असतो. कसा असतो, 2:1. ओके, आणि लास्ट फीचर आहे कोणती केमिकल रिॲक्शनमधली फक्त ॲटमचं रिऑर्गनायझेशन होते, बस त्यामध्ये ॲटम तयार होत नाही, नाशसुद्धा पावत नाही. केमिकल रिॲक्शन, एनी केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व ओनली reorganization of atoms. Atoms neither be created nor be destroyed in chemical reactions. Okay, now here today's lecture is over. Remaining part tomorrow I will teach you.